नमस्कार दर्शकों, मैं नीरज अरवानी हर दिन अग्निपथ के नए सत्र में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। चलिए रुक करते हैं खबर की ओर। दर्शकों, आपको याद होगा कुछ ही महीने पहले उल्लासनगर से सटे अंबरनाथ के द्वारली गांव में एक जमीन विवाद को लेकर कल्याणपुर के आमदार गणपत गायकवाड़ द्वारा कल्याणपुर के शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख महेश गायकवाड़ पर हिललाइन पुलिस स्टेशन में अंधाधुंध गोलियां चलाई गई थी। जिसमें महेश गायकवाड़ बाल बाल बचे थे और कल्याणपुर के आमदार गणपत गायकवाड़ अभी भी जेल में हैं। दर्शकों, हम आपको बता दें, इसी जमीन विवाद को लेकर कल एक बार फिर बिल्डर अपने 100 से 150 हथियारबंद लोगों के साथ इस जमीन पर एक बार फिर पहुंचे, जहां पर किसानों द्वारा इसका विरोध किया गया। बाद में किसानों ने महेश गायकवाड़ से संपर्क किया, जहां पर महेश गायकवाड़ अपने साथियों के साथ इस जमीन पर पहुंचे। सुनने में आया है कि महेश गायकवाड़ ने हिललाइन पुलिस स्टेशन में कुछ लोगों को, हथियारबंद लोगों को हिललाइन पुलिस स्टेशन में के हवाले भी किया है। क्या कहना है इस पूरे विषय पर महेश गायकवाड़ का, हिललाइन पुलिस स्टेशन के सीनियर पीआई अनिल जगताप का, और कुछ विजुअल्स हम आपको वहां के लाइव जो विजुअल्स है वो भी अपने कैमरा के माध्यम से आपको दिखाते हैं। अभी आप सर्वे बंद करा रहे हैं, हमारे साथ बारह काय का 7-12 है तुम्हारा? शेतकरी काय के लिए आए इधर? हमारे पास सब में चालू है मैटर। अरे भी कोर्ट में कोई केस चालू है ना, इसका करोगे जबरदस्ती करोगे, ये सब हथियार लेके इधर सर्वे करोगे, सब हथियार लेके आए इधर। फक्त पारिक नहीं बना हकलला ये तुम्हारा सर्वे है, हथियार लोग लेके आए सब लोग, बघू त्यांच्या पीछे निघा व्हिडिओ घे पाली हे बघ चले डेव्हलप टाकले तशी लंब सांभाळायला चल बात नाही करायची। घबरे शांति रखना रे भाई। वीडियो काढ वीडियो काढ त्यांची व्हिडिओ काढ थांब रे थांब। मैं क्या देखा तो फोटो गाड़ी बाबू है ना सर। मैं रुका हूँ, मैं निकाल रहा हूँ पोलिसांना बोला धरून द्यावी तशी पुलिसांना बोलवा बस बस खाली बस। कुठून आला रे तू? तुम लोग इधर ज्यादा पैर सर्वे नंबर 7 द्वारली गाव या ठिकाणी जमिनीचा वादविवाद 6 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार प्रकरण घडला होता। आजही तो दिवस उगवला होता। आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि आजही जितेंद्र पारिक त्याची इत्यादी 50-60 माणसं सर्वे करत होती। सर्वे करत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। आम्ही बोललो का 3-4 चालू आहे, तुम्ही सर्वे करू शकत नाही असं। त्यानंतर मग त्या लोकांनी अश्लील शिव्या केल्या, आम्हाला जातीवाचक शब्द वापरले आणि धमक्या देऊन आम्हाला बोलू लागले। त्यावेळेस आम्ही दादांना कॉल केला, महेश दादांना कॉल केला ना आम्ही, दादा त्या ठिकाणी आले। आल्यानंतर मग पोलिसांना बोलवले दादांनी। मग आल्यानंतर मग त्यांना हत्यार जप्त केली, जप्त केली आणि मग नंतरला मग ते असं आमचं म्हणणं आहे का
ह्या 6 महिन्यापूर्वी हाच वादविवाद झाला होता. आमची जागा त्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता. आता परत आता मी तो तेच करायला लागला. तसंच करायला लागला. ते आम्हाला कुठेतरी गरिबाला आमचा तेवढा तुकडा आहे जमिनीचा, तो आम्हाला परत मिळावा हीच आमची सरकारकडे पोलिसांकडे हीच मागणी आहे. त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा. प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात. तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले. हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं. महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या. त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं. हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे. पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला का काय नेमकं प्रकार? पोलीस अतिशय दबावामध्ये, कारण की माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो ह्या हद्दीमध्येच फिरतो आहे खुलेआम. तो त्याच्यासोबत कुणाल पाटील, त्यांचा अजून एक अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही. ते खुलेआम गुंडेगिरी करतायत. त्याचं एक उदाहरण मिळालं. पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल. त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा, त्या लोकांनी आरोपी जे फरार आहेत त्यांना साधं फरार घोषित केलेलं नाही. म्हणजे एवढे प्रेशरमध्ये पोलीस आहेत. पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होत आहे. आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले. कोणाचा दबाव आहे? काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय दबाव? पोलीस कोणाच्या आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांचे कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे. त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल. एक शेतकरी गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांचा अतिशय हालाकीची त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्या दबावाला न बळी पडतात. त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. सिटी सर्वे सुरू होता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले गुन्हेगार प्रवृत्तीचे पोरं त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे अनेक हत्यारं घेऊन त्या बिल्डरच्या माध्यमातून गुंडगिरी करणारे, जे हिट लिस्टवर असणारे अशा पद्धतीचे गुन्हेगार पार्श्वभूमीतल्या जवळजवळ 50 ते 60 अशी लोक होती की त्यांच्याकडे हत्यारं होती. द्वारली गांव RTO ऑफिस, इस जगह पे ज़मीन मोजमाप के कारणों के ऊपर से 2 गट में मारामारी हुई है और उसको 2 गट के लोगों पे कार्रवाई चालू है. कार्रवाई होने के बाद उसकी पूरी मालूमात आपको दी जाएगी.